नागपूर जिल्ह्यातील कणान गावातील या आहेत पिंकी रविशंकर प्रसाद। या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात या 30 वर्षीय महिलेनं एका बाळाला जन्म दिला। मात्र बाळाचा जन्म झाला तेव्हा तो मुलगा आहे असं सांगणाऱ्या डॉक्टरांनी हाती मुलगी दिल्याचा आरोप या महिलेनं केलाय। या महिलेनं तानुलीचा स्वीकार करण्यास नकार दिल्यानं तिला आता नवजात शिशु विशिष्ट सेवा विभागात भरती करण्यात आलंय। माझ्या घरवाल्याला मला सांगितलं की मुलगा आहे की काय, काहीच नाही सांगितलं। आईने विचारलं तर मग एक डॉक्टर आली, त्यांनी सांगितलं की मुलगा झाला म्हणून। आणि मग नंतर जेव्हा मला 22 मध्ये आणलं तेव्हा मग मुलगी दिली हातामध्ये। दुसरीकडे रुग्णालय प्रशासनानं या महिलेचे आरोप फेटाळलेत। प्रसूतीवेळी आपल्याला मुलगाच होणार असा या महिलेचा समज होता, त्यातूनच हा प्रकार झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केलाय। तसंच या कुटुंबाची शंका दूर करण्यासाठी त्या बाळाची DNA चाचणीही घेण्यात येणार आहे। जसं सिझेरियन झालं आपण तसंच फुटप्रिंट घेतलाय, त्या फुटप्रिंट सेम आहेत, काही वेगळ्या फुटप्रिंट नाही, हेच बेबी आहे ते। आणि त्या 3 तासात एकही दुसरं सिझेरियन किंवा बर्थ तिथे झालं नाही आहे। आणि आमच्याकडे कोणत्याही बेबीचा स्टोअर नाही जे आम्ही काढून त्यांना देऊ। आम्ही कसं त्या प्रत्येक कोणाचे बिलॉंगिंग्स आहेत, आमच्याजवळ काहीच नाही त्याच्यामुळे आम्ही सबस्टिट्यूट नाही करू शकत। प्रसाद कुटुंबियांनी स्वीकार करण्यास नकार दिलेल्या तानुलीचे खरे आईबाबा कोण हे आता DNA चाचणीनंतर स्पष्ट होईल। मात्र या निमित्तानं ती अजूनही नकोशी असल्याचं या घटनेनं दाखवून दिलंय। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।